फायनली आपल्या संभाजीनगरमध्ये बिंजोडचा बादशाह मथुर सुद्धा येणार आहे. आणि त्या दिवशी आपण बघू, ब्लॉग बनवायचा प्रयत्न करू. आपल्या कामातून वेळ भेटला तर नक्की आपण मथुरला भेटायला जाणार. तसं आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नाही का समीर भाईला सुद्धा कॉल वगैरे करणार आहे. मथुर खरोखरच संभाजीनगरला येणार आहे का, या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया. आणि मथुरची सेवा करण्याची संधी आपल्याला भेटते का, ब्लड सॅम्पल कलेक्शन असेल, मथुरच्या फिटनेस विषयी तपासणी करायची असेल तर आपल्या संभाजीनगरमध्ये म्हणजेच आपल्या लॅबपासून जवळपास 50-55 किलोमीटर अंतरावरती मैदान असणार आहे, तिथे मथुर येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही. आणि पुढचे व्हिडिओ सुद्धा बघण्यासाठी नाही का चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हॅलो गाईज, वेलकम टू बॅक न्यू ब्लॉग. तर आज नाही का सकाळी 8लाच लॅबला आलो. लॅबवरचे बऱ्याच दिवसापासून कामं पेंडिंगला पडलेली होती. लॅबवर साफसफाई असेल किंवा इतर काय गोष्टी असेल प्रॉपर केल्या जात नव्हत्या. कारण की तुम्हाला माहिती आहे, गेल्या बऱ्याच दिवसापासून आपण पुणे, वाघोली, सातारा या साईडला जास्त काम करत होतो शर्यतीच्या बैलांचे सॅम्पल कलेक्शनसाठी. आणि मी ह्युमनची लॅब चालवतो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि वेटरनरी लॅबची चालवतं ते आपल्या गाडेकर सर असेल, कृष्णभाऊ असेल, हे सर्वजण वेटरनरी लॅब चालवतात. प्रॉपर रिपोर्ट वगैरे काढतात, सगळ्या गोष्टी ते प्रॉपर करतात. आणि मी ह्युमनची लॅब चालवतो. परंतु त्यांच्यासोबतच मी सुद्धा काही दिवस बाहेर होतो, त्यामुळे लॅबवर एवढा राडा झाला ना आपल्या. तर आज लॅबला वगैरे आलो. तुम्ही बघू शकता लॅब कशी प्रॉपर आवरून घेतली मी. आता जरी आपला व्यवसाय छोटा असला तरी नाही का काही दिवसात आपण मोठा करू, त्याला काय विषय नाही. सुरुवात आहे आपली आणि एकदम कमी वेळात स्वतःच व्यवसाय चालू केला ना तर एक वेगळाच आनंद असतो. आणि बैलगाडा क्षेत्रात मी टीमवर्क घेऊन काम करतोय. मी स्वतः बैलगाडा मालक की गेल्या 12 दिवसापासून ज्या प्रॉब्लेमला मी समोर गेलेलो आहे, माझ्या वासराला जे प्रॉब्लेम झालते तेव्हापासून नाही का गाडेकर सरला त्यांना पण मी फोर्स करून नाही का, जिथं कॉल वगैरे असले माझ्या रीलच्या त्याच्या माध्यमातून असले तर मी त्यांना तिथे जातो. बाबा चला, बैलगाडा मालकांचं काय दुःख येते मला माहिती आहे, काय प्रॉब्लेम असतात, सगळ्या गोष्टी मी जाणवेली. त्यामुळे त्यांना घेऊन येत असतो मी. आणि आय होप तुम्हाला आपलं काम आवडत असेल आणि ब्लॉग सुद्धा आवडत असेल. आज चला म्हणलं लॅबला वेळ आहे थोडाफार, तर ब्लॉग शूट करूया. लॅबला आल्यानंतर कामच भरपूर असतं. आणि आता मला शुगरचं सॅम्पल वगैरे आणलं मी. आता रन वगैरे करायचं आहे. आता मी काढतो रिपोर्ट. एका आजीचं शुगरचं सॅम्पल आहे, त्यांची शुगर बघतो काय लेवल वगैरे. ब्लॉग येतो शेवटपर्यंत बघा, काय चुका वगैरे झाल्या त्या समजून घ्या. आणि लॅबमध्ये काय काय काम होतं हे पूर्ण तुम्हाला दाखवणार, त्यामुळे नाही का ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता आजीची शुगर वगैरे रन करून घेतली मी. आजीचा रिझल्ट सुद्धा आलेला आहे. आता टाईप वगैरे करून घेतो. आता नाही का या ठिकाणी मला रिपोर्ट टाईप करायचा आणि आजीच्या घरी सुद्धा नेऊन द्यायचा. तर अशा प्रकारे आपलं दिवसभराचं काम असतं, म्हणजे धावपळीच्या सगळ्या गोष्टी. फक्त ब्लॉग आपल्याला बनवायला टाईम मिळत नव्हता. तर गाईज आता पुन्हा एकदम निवांत बसलो होतो पिक्चर पाहत, तर मला पुन्हा कॉल आला एका हॉस्पिटलवरून सॅम्पलसाठी. आणि सध्याचं वातावरण एवढं बेकार झालेलं आहे ना, तर सगळं पेशंट चालू आहे बघा. तुम्ही सुद्धा काळजी घ्या. ब्लॉग बघत असाल तर पाणी वगैरे गरम करून पित जा आणि सगळ्या गोष्टीची काळजी घेत जा. आता निघतो मी, सॅम्पल घेऊन येतो. गाईज भरपूर जणांचे कॉल मेसेज होते मला की तुम्ही आता सॅम्पल कलेक्शनसाठी बाहेर का येत नाहीये. तर त्याचं कारण असं आहे, आपल्या टीममध्ये जे मेंबर आहे, जे मेन मेंबर आहे ते बाहेर फिरायला गेलेले. त्या कारणामुळे मी पॅथॉलॉजी लॅब चालवतो. आपल्या पॅथॉलॉजी लॅबची जी टीम आहे ती सुद्धा बाहेर फिरायला गेलेली आहे. त्या कारणामुळे आपण सध्या बाहेर सॅम्पल येत नाही आणि कॉल रिसिव्ह करत नाही. कारण की कोणाला तारीख दिली ना तर त्या तारखेवर सगळं कॉल येत असतात आणि काय गोष्टी असतात, त्यामुळे बाहेर नाही निघल्या जात. लॅबला सॅम्पल आले, लॅबलाच रिपोर्ट काढायला भरपूर वेळ जातो. एक रिपोर्ट काढायला जवळपास 3-3.5 तास चालल्या ते वेटरनरीचे. त्यामुळे नाही का सध्या बाहेर वगैरे नाही. पण लवकरच समजा 4 तारखेपासून पुढे पुन्हा आपण बाहेरच्या व्हिजिट चालू करणार आहे. त्यामुळे काय अडचण नाही. 4 तारखेनंतर पुन्हा तुम्हाला इंस्टाग्रामला रील वगैरे बघायला भेटेल पुढे येणार आहे काय. नाशिकला सुद्धा लवकरच येणार आहे. सर्वप्रथम तर नाशिककरांचीच मनापासून माफी मागतो, कारण की त्यांना डेट देऊन आम्ही येऊ शकलो नाही, त्यामुळे त्यांचीच माफी मागतो, माफ करा. तर प्रत्येकाला एकच गोष्ट सांगेल मी, आपल्या बैलगाडा शर्यतीच्या नांदासोबत नाही का आपला व्यवसाय वगैरे बघितला पाहिजे. आपलं शिक्षण वगैरे काय नोकरी वगैरे पुरं स्टेबल झालं पाहिजे. त्यानंतरच नाही का आपण पुढचा निर्णय घेतला पाहिजे बैलगाडा शर्यतीचा. आता मी सुद्धा आहे बऱ्याच दिवसाने आहे, पण वडिलांसोबत त्यांच्यासोबत बैलगाडा शर्यत बघायला जायचो. तिथून पुढे मला शर्यतीचा नाद लागला किंवा कोणी आपल्याला ट्रोल केलं, कोणी काय झालं, तर तिथून असं माणूस जिद्दीला लागतं आणि एक वेगळं रूटला जातो. तसंच मी सुद्धा गेलतो आणि म्हणजे एक नाद बनून मी सुद्धा बैलगाडा शर्यत करतोय. आणि आपल्याला एक त्याच्यात चांगलं नाव कमवायचं आहे. असं याला त्याला भांडणं वगैरे करून नाव नाही कमवायचं. परंतु प्रत्येकाला एकच गोष्ट सांगेल की बाबा आपण जे करतोय नाद तो नाही का योग्य दिशेने केला पाहिजे. आणि आताची सध्याची कंडिशन बघून मला तर नाही वाटत आनंद जास्त दिवस टिकेल. हा याला ट्रोल करतोय, तो त्याला ट्रोल करतोय. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र पुरा खेळ झालेला आहे बैलगाड्याचा. त्यामुळं सध्या तर मी तर काय जास्त मैदानात नसतो आणि माझ्याकडे सध्या लहान वासरू असल्यामुळे मैदानात जायला सुद्धा वेळ भेटत नाही. कारण की आपले व्यवसाय असल्यामुळे आपण व्यवसायावरती जास्त लक्ष देतोय सध्या. आणि ब्लॉगिंग तुम्हाला माहिती आहे, यूट्यूबला नवीन ब्लॉगिंग सुरू केली मी. माझ्या लॅबवरचा पहिलाच ब्लॉग आहे, त्यामुळं नाही का शेवटपर्यंत बघा आणि सपोर्ट करा.
बैलगाडा शर्यत क्षेत्र रिलेटिव्ह आता जास्त ब्लॉग नाही येणार, त्यामुळे समजून घ्या. जसं तुम्ही त्या क्षेत्रात होतो तेव्हा प्रेम दिलं, तसंच आता व्यावसायिक क्षेत्रात असेल, आपले सर्वांना मिळून व्यवसायाच्या लाईनमध्ये सुद्धा मी काम करणार आहे. त्यामुळं नाही का, एक बाबा आपण जोडून कोणत्या ना कोणत्या लाईनमधून जोडून आपले व्यक्ती पुढे नेऊ, आपले माणसं पुढे नेऊ, हा प्रयत्न करू. त्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा, दिवसभर काय होतं काय नाही, लॅबवरती काय गोष्टी दाखवेल तुम्हाला आणि सांगेलच नवीन व्यवसायाचा प्लॅन वगैरे काय आहे. कोणाला जॉईन करायचं असेल तर आपली टीम करू शकता. मातोश्री टीम म्हणून आहे माझी, जी की माझे व्यवसायाचे नाव असेल किंवा इतर नाव असेल, त्या सर्व गोष्टी आहेत त्यात. आणि पब्लिक असं कोणाला फ्रॉड वगैरे करायचा आपला विषय नसतो की बाबा फ्रॉड करायचा असतं सर, बाबा कोणी पुढे जात आहे ना तर चला आपण सपोर्ट करू त्याला, असं करून त्याला एखाद्या मुलाचं समजा व्यवसाय करायची आवड आहे त्याला आणि त्याचे घरचे विरोध करताय, त्याला त्याच गोष्टीत जास्त आवड आहे, तर आपण फक्त बोलून बघू शकतो त्याच्या घरच्यांचं काय म्हणणं आहे काय नाही, अशा काय गोष्टी असतात. आता मी सुद्धा सुरुवातीला शिक्षण घेता घेता नाही का बैलगाडा शर्यतीच्या नादात आलतो, त्यानंतर हळूहळू व्यवसायात आलो.